सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर वारंवार तुमचा बँक अकाउंटमधील बॅलन्स चेक करण्याची सवय असेल तर ती बदलावी लागेल, कारण 1 ऑगस्टपासून UPI युजर दिवसभरातून फक्त 50 वेळाच त्यांचा बँक बॅलन्स UPI ॲपमधून चेक करू शकतील. दुसरा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे तुमचा फोनमध्ये UPI ॲप आहे त्याच्याशी लिंक केलेलं जे बँक अकाउंट आहे ते तुम्ही दिवसभरातून फक्त 25 वेळाच बघू शकाल. जर दिवसभरामध्ये 25 वेळा तुम्ही तुमचा कोणता बँक अकाउंट त्या ॲपशी कनेक्टेड आहे हे बघितलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकणार नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ऑटो पेच्या नियमांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आपण बऱ्याचशा वेळेला इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा पाण्याचं बिल असेल किंवा EMI असेल, क्रेडिट कार्ड बिल हे ऑटो पे मोडवर ठेवतो म्हणजे ऑटोमॅटिक ते पे होत असतं. पण आता 1 तारखेपासून ते ऑटो पे कोणत्याही वेळी होणार नाही दिवसभरामध्ये. तर एक दिलेला टाईम स्लॉट असेल आणि त्या टाईम स्लॉटमध्येच ऑटो पेचा ऑप्शन चालेल म्हणजे त्यावेळेला तुमचे पैसे ऑटोमॅटिकली डिडक्ट होतील.